नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर. आज थर्ड सिनेमा बघितला. अतिशय सुरेख आणि उत्तम सिनेमा दिग्दर्शकाने बनवलेला आहे. मुद्दा पण युनिक आहे. एकसारखे ॲक्शन सिनेमा आणि लव्ह स्टोरी पाहून काहीतरी वेगळं असं पाहण्याची इच्छा होती. खरंच एका मुलीच्या मनावर किती भार असतो हे या सिनेमामध्ये एकदम उत्कृष्टपणे दाखवलेलं आहे. लग्नाच्या अगोदर पण आणि लग्नाच्या नंतर पण. जसं नोकरी मिळवणे कठीण असते, तसे त्याला टिकवणेही खूप कठीण असते. सिनेमाच्या पहिल्या भागात दाखवले आहे, आई वडील सतत मुलीसाठी स्थळ बघत राहतात. खूप सारे पाहुणे येतात जातात, पण स्थळ काही जमत नाही. मुलगी ही अत्यंत हुशार असते, MPSC तयारी करत असते, पण घरच्यांवर लग्नाचा ताण एवढा असतो की ज्या दिवशी मुलीची परीक्षा असते त्याच दिवशी पाहुणे येणार असतात. त्यामुळे ती मुलगी परीक्षा देऊ शकली नाही आणि झालं तेच जे होणार होतं. तेलही गेलं आणि तूपही गेलं. त्यामुळे आपल्याला आपली प्रायोरिटी समजायला हवी. सिनेमाच्या दुसऱ्या भागात दाखवलं आहे तिच्या वर्गातील शिक्षक जे तिला समाजशास्त्र शिकवतात, नेहमी मुलींचे हक्क, शिक्षण ह्याबद्दल धडे देतात. ते मुलीकडे स्थळ घेऊन जातात. पण मुलाचे वडील हुंडा मागतात आणि मोठ्या अभिमानाने सांगतात, आमचा मुलगा आमच्या विरुद्ध जाणार नाही, आम्ही जे बोलू तेच तो करणार. अशा वेळेत मनात एक विचार असतो, आई वडील बरोबर आहे, आई वडील आपल्याला नेहमी आपल्या भल्यासाठी बोलतात, आपलं चांगलं हवं यासाठी बोलतात. पण कधी कधी ते चुकतात. ज्यावेळेस ते चुकतात त्यावेळेस त्यांना हेही सांगणं तेवढंच गरजेचं आहे की तुम्ही चुकीचे आहात आणि जे बरोबर आहे त्याचा साथ देणं, त्याच्यासोबत उभे राहणं हेही तेवढंही गरजेचं आहे. तुमचे काय ओपिनियन आहे याबद्दल, तुमची काय मतं आहेत हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.